चिंचवडमध्ये मनसेचा 19वा वर्धापन दिन साजरा झाला आणि या कार्यक्रमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवल्याचं बघायला मिळालं। कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। तसंच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना अंधश्रद्धेतून बाहेर पडा असं आवाहन सुद्धा केलं। कुंभमेळ्यातील स्नानावरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हा मिश्किल टोला लगावलाय। देशातील एकही नदी स्वच्छ नाही आणि त्या नदीला आपण माता म्हणतो असं देखील राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत हा आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी। चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात कुंभमेळा करतात म्हणजे ते अंधश्रद्धा नाहीये ही आमची श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक गांभीर्य निष्ठा आहे आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधीतून आल्यावर फटाफट प्रमाणामध्ये होऊ नये। राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसते। हिंदू धर्मीयांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। अहो राज ठाकरे गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं। मला वाटतं हा करोडो लोकांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय। आज 50 कोटीपेक्षा जास्त लोक कुंभमेळ्याला भेट दिली, तिथे जाऊन आंघोळ केली आणि मला वाटतं कोणाच्याही आस्थेला तिथे ठेच पोचेल किंवा कोणाला त्रास होईल कुठल्या धर्माच्या बद्दल जर असं बोलत असेल तर मला वाटतं असे वक्तव्य करणं टाळलं पाहिजे। जर असं जर वक्तव्य केलं असेल तर खरंच तो अपमान आहे। बऱ्याच ठिकाणी तशी गंगेला आपण माता म्हणतो म्हणजे सगळ्याच नदीला आपण माताच म्हणतो तसं आपल्या दृष्टीनं आई म्हणतो आणि त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीनं आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय। ही भूमिका आहेच आहे। प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो। त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते ती बहुधा चुकीची वेळ असेल त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारलं असेल। मला असं वाटतंय की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे।